करायचं का रोडवर, पण जेव्हा आम्ही बघितलं का काही केसेस ते झाल्या मागच्या वेळेस, त्याच्यामुळे आम्ही विचार करत होतो करायचं काय. आणि आमच्या असोसिएशनमध्ये असं कोणी नव्हतं की रोडवर येऊन आंदोलन करेल म्हणून. त्याच्यामुळे नंतर 3-4 लोकांनी, खूप जवळच्या मीडियाच्या लोकांनी आम्हाला ही संकल्पना दिली की तुम्ही एक व्हर्च्युअल प्रोटेस्ट करा आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्याच्यात तुम्ही सगळं आम्हाला दाखवा. त्या हिशोबाने सकाळी आज आम्ही 11 वाजता व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स प्रोटेस्ट केला. खूप दिवसानंतर औरंगाबादमध्ये जितक्या पर्यटन संस्था आहेत, अजिंठ्यामध्ये असतील, एलोरामध्ये असतील, दौलताबादच्या असतील, खुलताबादच्या असतील, या सगळ्या पहिल्यांदा एक प्लॅटफॉर्मवर आलेल्या आहेत. आणि एक प्लॅटफॉर्मवर येऊन ह्याच्यात कोणी एक असोसिएशन लीड करत नाहीये, पण प्रत्येक असोसिएशन लीड करून आम्ही ही प्रोटेस्ट करतोय. मागच्या 9 महिन्यापासून जी परिस्थिती आहे, जवळजवळ 500 करोडचं आज आपल्याला नुकसान झालेलं आहे इथं. आणि खूप लोकांची जी उपजीविका त्याच्यावर आहे, आज त्यांची परिस्थिती इतकी खराब आहे का कुठेतरी आता असं वाटायला लागलंय की मराठवाड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या नंतर पर्यटन व्यवसायावर ही पाळी येईल का. कारण की काही लोक खरंच आत्महत्याच्या कडे हळूहळू मोटिवेट होतात आहे. आमच्यातल्या काही लोकांनी त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना थांबवलंय त्याच्यातनं. आमच्यामधनं काही लोकांनी त्यांना फायनान्शियल मदत पण केली आहे, जेणेकरून त्यांनी थोडंसं आणखीन तग धरायला पाहिजे. आणि ह्याच्याचमुळे हा प्रयत्न जे आम्ही करतोय जोरात, की कुठेतरी आता मॉन्युमेंट्स उघडायला पाहिजे. सकाळच्या आमच्या मीटिंगमध्ये हेही झालं की बाबा मॉन्युमेंट्स तर उघडतील, पण जे फुटफॉल यायला पाहिजे तो फुटफॉल येईल का. तर आम्हाला असं म्हणायचंय की सेंट्रल गव्हर्नमेंटनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्स मध्ये जर आपण बघितलं, ताजमहल उघडला आहे, ताजमहल मध्ये गाईडलाईन्स 5000 लोकांची आहे. 2500 लोक सकाळच्या सत्रामध्ये जेवणाच्या पहिले आणि 2500 लोक जेवणाच्या नंतर हे असतील. तसंच आपल्याकडे एलोऱ्यासाठी आलेली 1000 लोक सकाळच्या सत्रामध्ये असतील, 1000 लोक दुपारच्या सत्रामध्ये असतील. म्हणून आपल्याला पाहिजे, फार जास्त पण आला तर आपण त्यांना फुटफॉल सध्या येईल, तो आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आजचे रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यांच्याशी बोलताना त्यांना आम्ही हे विचारले की बाबा आता मंदिरं उघडली आहेत, ग्रेषणेश्वर उघडलेलं आहे, भद्रा मारुती उघडलेलं आहे, अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं आणि काय तुम्हाला फुटफॉल तिथनं आलाय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 1000 ते 2000 लोक रोज तिथं दर्शनासाठी येतात. म्हणजे ह्याच्यातले कमीत कमी 500 लोक तरी असे होते जे एलोराला व्हिजिट करत होते. म्हणजे तो एक प्रॉब्लेम आपला आता आहे. तो फुटफॉलचा जो प्रश्न होता, तो फुटफॉलचा प्रश्न तिथं आपला येत नाही. आणि त्याच्यामुळे आणि फ्लाईट्स पण जर तुम्ही बघितलं, आपण 14 फ्लाईट्स औरंगाबादला आणल्या होत्या मागच्या वेळेस बसून. 1.5 महिने आम्ही दिल्लीमध्ये बसलो होतो, सगळे असोसिएशनचे लोक मिळून, आपले काही लोकल रिप्रेझेंटेटिव्ह मिळून. तर 14 फ्लाईट्स जे आपण आणल्या होत्या त्याच्यात आज आपण फक्त 3 फ्लाईट्सवर आलेलो आहोत. सध्याच्या घडीला आम्हाला ते पुश करता येत नाहीये दुसरे सेक्टर्स, कारण की कुठे ना कुठे त्यांनाही त्यांचं पण फायनान्शियल व्हायबिलिटी बघणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांना जास्त पुश न करता सध्या जे काही फ्लाईट्स आहेत त्याच्यावर ते फ्लाईट किती फुल चालतील ह्याच्यावर जास्त भर देत आहोत. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर आज तुम्ही हॉटेलमध्ये जर बघत असाल तर 50 लोक आणि 100 लोकांचे क्रायटेरिया दिलेले आहेत, जिथे की जे स्टाफ होतात ते 40%, 50% स्टाफ कमी करून आज ते हॉटेल्स ऑपरेट होतात. आमच्याबरोबर हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी आहेत, ते तुम्हाला बाकीचं सगळं डिटेल्स देतील. मी एक प्रास्ताविक तुमच्याकडे करतोय. आपल्याकडे हॉटेल असोसिएशनचे लोक आहेत, आपल्याकडे गाईड असोसिएशनचे आहेत, आपल्याकडे अजिंठाहून आलेले लोक आहेत, एलोराहून लोक येत आहेत. तर ते प्रत्येक जण तुमच्या बरोबर संवाद साधतील. म्हणूनच आम्ही तुमच्यापैकी आहोत आणि म्हणून तुमच्या बरोबर बसून हा संवाद साधतो आहोत. तुम्ही जे मदत आम्हाला केली, इव्हन फ्लाईट्सच्या वेळेत पण जे मीडियाने मदत केली, ती अतुलनीय आहे. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं कुठं ना कुठं लोकल रिप्रेझेंटेटिव्हवर पण एक प्रेशर माउंट झाला आणि त्याच्यामुळे आपण जास्त फ्लाईट्स आणू शकलो, त्यांची मदत झाली. आज पण आम्हाला औरंगाबादचे मॉन्युमेंट्स उघडायला तुमच्याकडनं जे मदत होत आहे त्याच्यामुळे एक आम्हाला पण हिंमत आली की कुठे ना कुठे आम्हाला असं वाटतंय की कोणीतरी आमचे मायबाप आहे. कारण की आमची फ्रॅटर्निटी तसं जर बघितलं तर खूप छोटी आहे. आमचा व्हॉइसनी आमचा वोट बँक इतका मोठा नाही आहे की जिथे आम्ही काही प्रेशर टाकून आमचे कामं करून घेऊ. पण आज आम्हाला असं वाटतं की ते तुम्ही जे आमच्या पाठीशी उभे आहात
तर त्या वोट बँक पेक्षाही आणि आमचा व्हॉइस खूप मोठा झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि तुमच्याचमुळे आम्ही हे कार्यक्रम घेऊ शकत आहे. तर आज आम्ही एक छोटीशी चित्रफीत बनवलेली आहे. गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्टची चित्रफीत आहे, ज्याच्यात तुम्ही बघाल हॉटेल असोसिएशन आहे, गाईड्स आहे, शॉपकीपर्स आहे, सगळ्यांना घेऊन आम्ही ती चित्रफीत बनवली आहे. आणि आमची इच्छा अशी आहे की ती चित्रफीत पण तुमच्यापैकी कोणीतरी आज लॉन्च करायला पाहिजे. म्हणून मी माझ्याकडनं न सांगता तुमच्यापैकी कोण सिनियर आहे हे तुम्हीच कळवा, आम्हाला सुचवावं आणि त्यांनी आता पुढे येऊन ती चित्रफीत पहिले लॉन्च करायची आणि त्याच्यानंतर मग आपण संवाद साधू दुसऱ्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर. तर याच्यासाठी मी रिक्वेस्ट करेल, अमित दादा कोण आहे तुमच्यापैकी ज्यांना मी 2-3 जण पुढे येऊन ती चित्रफीत पहिले लॉन्च करायची. कारण की हे सगळं तुमच्यामुळे होत आहे, म्हणून आमचा त्याच्यावर काहीच हक्क होत नाही. हा हक्क तुमचा आहे त्याच्यावर. नाही आम्ही करणं त्याच्याबरोबर मला वाटतं तर सर जस्टिस होणार नाही असं आम्हाला वाटतं. म्हणून कमीत कमी एक तुम्ही 3-4 लोक पुढे यावं आणि तुम्ही ती चित्रफीत है ना सर, काय बोलतो? 4 लोक कमीत कमी पुढे या आणि ही चित्रफीत तुम्हीच रिलीज करायची. असोसिएशन औरंगाबादचे मी त्यांना विनंती करतो की ते तुमच्याबरोबर संवाद साधतील. नमस्ते, मैं आपका ज़्यादा समय नहीं लूँगा. आपने वीडियो में देख ही लिया है, सभी लोगों को सुन लिया है कि कैसी परिस्थिति से गुजर रहे हैं सब लोग. अब छोटी सी जैसे होटल्स का है, होटल्स में पिछले सालों से और रेगुलर बिजनेस की जगह पे अभी 20-25% पे ही बिजनेस आ गया है. ऑक्यूपेंसी एकदम डाउन है क्योंकि फिलहाल अजंता एलोरा केव्स बंद होने की वजह से खाली कंपनी के ट्रैवलर्स ही घूम रहे हैं और उनका भी काफ़ी रिस्ट्रिक्टेड मूवमेंट है. मीन टाइम अगर आप एक छोटा सा हमारा मतलब होटल्स का ट्रैवल डेस्क जो रहता है टैक्सी वगैरह प्रोवाइड करने का, सो दैट इज़ नॉट अ वेरी इंपॉर्टेंट बिजनेस फॉर अस एज सच. लेकिन मेरी खुद की होटल का मैं अगर एग्जांपल दूं तो हमारा यहाँ से टैक्सी का बिलिंग फॉर वेरियस अजंता एलोरा केव्स विजिट्स एंड ऑल मंथली का अराउंड 90,000 होता है, जिसमें हमने जो आउटसोर्स किया हुआ है एजेंट को वो ही टोटल संभालता है. अब लास्ट 2 महीने में जब से हमने हमारी होटल शुरू की है तब से अब तक में 4,500 रुपये का सिर्फ बिलिंग हुआ है. तो वो बंदा कैसे अपना लोन चुकाएगा, कैसे अपना घर चलाएगा और कैसे वो आगे बढ़ पाएगा. तो इतना डिफिकल्ट सिचुएशन हो गया है. प्लस हम होटल्स में भी जैसे मैन पावर का है तो मैन पावर कम लेके इसलिए भी चल रहे हैं ताकि कोविड स्प्रेड नहीं हो, सबकी सेफ्टी रहे और सबका घर भी सुरक्षित रहे. बट कंपैरेटिवली जितने मैन पावर को 30-40% मैन पावर से भी चल रहे हैं अभी भी, उसमें उनका भी पूरा पैसा नहीं दे पा रहे हैं, उनको भी पूरी सैलरीज नहीं दे पा रहे हैं क्योंकि बिजनेस ही नहीं उठ पा रहा वहाँ पे. अब जब टूरिस्ट का और ये अजंता एलोरा केव्स वगैरह चालू होएगा तो हमको उम्मीद है कि 1-2 महीने बाद में थोड़ा से टूरिस्ट जब आने चालू होंगे, इंडियन टूरिस्ट आने चालू होंगे तो उसमें थोड़ी सी राहत मिल सकती है. अदरवाइज एटलीस्ट टिल मार्च और जून हमको नहीं लगता है कि कुछ भी हमको रिलीफ आएगा या होटल इंडस्ट्री विल बी एबल टू सर्वाइव ऑल्सो. थैंक यू. अमोद बसोले आहेत, प्रेसिडेंट आहेत औरंगाबाद गाईड्स एलोरा गाईड्स असोसिएशनचे, त्यांना रिक्वेस्ट करतो. धन्यवाद. बाकी सगळ्यांप्रमाणे आमची ती चालत आहे. 9 महिने झालेले आहेत आणि सांगितल्याप्रमाणे आपण माणूस अडचणीच्या वेळेकरता काही पैसा साचवून ठेवतो. कुणी घर बांधायच्या हिशोबाने साचवून ठेवतो, कुणी एखादी छोटी मोठी स्कूटर मोटरसायकल घ्यायच्या हिशोबाने साचवून ठेवतो, मुलीचं लग्न असतं. या सगळ्या गोष्टी करता माणसाने जे साचवलेलं असतं त्या 9 महिन्यात ते सगळं संपून गेलं. ज्याच्या घरी आजारी पडले लोक असतील त्याचं तर देवच काय भलं करायचं ते करू. इथे प्रश्न हा आहे की बाकीच्या ठिकाणी उघडतात, इकडे का उघडतात, याचं उत्तर आजपर्यंत सरकारने आम्हाला दिलेलं नाही. काहीतरी कारण सरकारने उत्तर नाही दिलं तर त्याचे गैरसमज वाढत जातात. कमीत कमी सांगायला तर पाहिजे बाबा औरंगाबादलाच फक्त का निवडलेलं आहे, काही कारण सांगितलं नाही. लक्षात ठेवायची अजून एक गोष्ट आहे की पर्यटन मध्ये आपण काहीही सांगितलं सरकारला तर सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाहीये. इथे तर आम्ही त्यांच्याकडे पैसे मागतच नाहीये. ही फुकट करण्याजोगी गोष्ट आहे. एक कागद फक्त त्यांनी तिकडून लिहायचा आहे राज्य सरकारने की मॉन्युमेंट एसओपी सकट उघडले जातील. एसओपी केंद्र सरकारने सगळे ठरवलेलं आहे, सगळी व्यवस्था आहे.
फक्त राज्य सरकाराचं एक पत्र पाहिजे. आम्ही सुप्रिंटेंडिंग आर्किओलॉजिस्ट ह्याला पण गेलो होतो, त्यांनी पण आम्हाला हे सांगितलं आम्ही तयार आहोत, फक्त राज्य सरकार आणि कलेक्टर मार्फत एक पत्र द्यावं की तुम्ही उघडू शकता. ह्याच्यात एक पैशाचा खर्च नाहीये. आता हे न केल्याने जी परिस्थिती उद्भवतीये, लोकांचे हॉटेल पासून सगळ्यांचे रोजगार जे जात आहेत, ते रोजगार गेल्यानंतर काही अत्यंत गरीब लोक ज्यांना अगदीच काही सहन होणार नाही, काही आत्महत्या करून त्यांना 5-5 लाख रुपये 2-2 लाख रुपये देणं, हे शहाणपणा आहे का बिन पैशाचा एक कागद पाठवणं, जेणेकरून लोक स्वाभिमानाने स्वतःच पूर्णतः टुरिझम जागेवर येणार नाही वर्ष होईपर्यंत, हे आम्हाला माहिती आहे. परंतु अगदी काही नसतं, सरांनी सांगितलं 4,500 रुपये त्याचा धंदा झाला. माणसाने खावं काय आणि करावं काय. आता बाकीच्यांचे देखील तसेच असेल. त्यामुळे स्वतः आम्हाला कमवून खायची, आम्हाला स्वावलंबी व्हायची, आम्हाला कमीत कमी सोय करावी. तुमच्याकडे काही नको, सरकारकडनं आम्हाला पैसा नको, काही नको, फक्त एक कागद पाहिजे की बाबा बाकीच्यांप्रमाणेच आम्हाला नियम लागू झाले पाहिजे. असं नाही की बाबा बाकीच्यांना चालेल, मुंबईचे आहेत म्हणून त्यांना जवळ आणि मराठवाडा मागासलेला आहे म्हणून त्याला अजून मागासलेला ठेवायचा, हा कुठला न्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारला आमची हीच विनंती आहे की थोडासा सारासार विचार करा. पुढे जाऊन लाखो रुपये लोकांना आत्महत्या केल्यानंतर देण्यापेक्षा आता बिन पैशाचं काम करून तुम्ही एक कागद पाठवला आणि कुठलंही त्याच्यात कारण सांगितलं नाहीये. काही कारण असेल तर ते आम्ही बसून सॉल्व्ह करू शकतो. तर एवढीच माझी ही विनंती आहे. मुंबईमध्ये ASIचा मॉन्युमेंट आहे एलिफंटा केव्स, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून तो चालतो. रायगडच्या कलेक्टरने तो डिसिजन घेऊन ते दोन्ही मॉन्युमेंट्स उघडले. अशा वेळेस आग्रामध्ये पण जे मॉन्युमेंट्स उघडले ते पण तिथल्या कलेक्टरने डिसिजन घेऊन उघडले. अशा डिसिजनमुळे आम्ही कलेक्टर साहेबांनाही भेटलो, त्यांनाही सांगितलं की बाबा असे असे डिसिजन झाले आहेत, तर तुम्हाला पण एक रिक्वेस्ट आहे का तुम्ही पण तुमच्या ज्युरिडिक्शन मधले मॉन्युमेंट्स उघडा. तर त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत वरतून आम्हाला काही येत नाही तोपर्यंत आम्ही मॉन्युमेंट्स उघडू शकत नाही. तर ही परिस्थिती आहे. आमच्या बरोबर अब्रार हुसेन आहेत, अजिंठ्याहून आलेले आहेत, तर अजिंठा गाईड्स असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत. हो सॉरी जसवंत सर, देखिए मैं अजंता गाइड एसोसिएशन का जॉइंट सेक्रेटरी हूँ और वहाँ की जो रियलिटी है मैं आपको बता दूँ कि 2 साल से तो हम लोग पहले सफर हो रहे थे रोड की वजह से, उसके बाद पेंडेमिक की वजह से जो भी प्रॉब्लम हम लोग फेस कर रहे हैं, यू कैन बिलीव कि सर्वाइवल का इतना प्रॉब्लम हो गया है वहाँ पे कि कोई यकीन कर ही नहीं सकता, कोई बिलीव नहीं कर सकता. हम लोग भी, आप सभी लोग जानते हैं, मैं शुक्रगुजार हूँ, थैंकफुल हूँ जसवंत सर का, सुनील सर का, कि इन्होंने जो प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पे ऑर्गेनाइज की है और आप एक माध्यम है, आप एक जरिया है उन कानों तक कि जो हमारी आवाज़ सही तरीके से सुने, हमारी आवाज़ उन कानों तक के जाए और वो एटलीस्ट एक आपको ऑर्डर रिलीज करना है वहाँ से कि भाई आपको मॉन्यूमेंट ओपन करनी है, दैट्स इट. सारी चीज़ें यहाँ पे SOPs के साथ आप करिए, ASI रेडी है, सारी चीज़ रेडी है, सिर्फ आपको ऑर्डर इशू करवाना है, इशू करना है और हमारे कलेक्टर साहब को देनी है कि भाई आप मॉन्यूमेंट्स ओपन करिए. जिस तरह से आपने एलिफेंटा केव ओपन किया है, डेंजर जोन होने के बावजूद आगरा के कलेक्टर साहब ने ताजमहल ओपन किया है, तो हमारी रिक्वेस्ट है यहाँ पे महाराष्ट्र गवर्नमेंट से कि एक लेटर आप वहाँ से इशू करिए डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहब को और वहाँ से इन मॉन्यूमेंट्स को ओपन करवाइए. यही हम आपसे एक रिक्वेस्ट है, एक विनंती है. मी मकरंद आपटे, अध्यक्ष एलोरा केव्ह शॉपकीपर्स अँड हॉटेल ओनर्स असोसिएशन एलोरा. मागच्या 9 महिन्यापासून वेरूळ, लेणी आणि परिसर औरंगाबाद जिल्हा हा पर्यटन कॅपिटल म्हणून मोजला जातो. आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख आहे की औरंगाबाद हे पर्यटनाची राजधानी आहे आणि राजधानीचं शहर पर्यटनापासून वंचित आहे. बाकी ठिकाणचे छोटे छोटे मॉन्युमेंट्स आहेत ते ओपन केले. आग्र्यासारखं जे जागतिक मोठं आहे, ज्याला जागतिक धरोहर म्हणतात, त्याच दर्जाचं अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या आहेत, त्या अजून ओपन होत नाही आहे. आमच्या दुकानदाराची आणि हॉटेलवाल्यांची अवस्था अशी आहे की मागच्या 9 महिन्यापासून दुकान हॉटेल बंद आहे आणि लाईट बिलं मागच्या जे ॲव्हरेज बिल आहे त्याप्रमाणे सगळ्यांना देत आहेत. भरायचे कुठून? आता सगळ्यांचे लाईट बिलं 25,000 30,000च्या आसपास लाईट बिलं तुंबलेले आहेत, दुकानदाराचे, हॉटेलचे. हॉटेल सुरू केल्यानंतर आमच्याकडे कोणताही बिझनेस येणार नाही आहे, पण ॲटलिस्ट दुकान उघडून बसायला तरी होईल. सगळेजण असे एकदम आतुरतेने बघतायत की करायला काहीच नाही आहे, करणार काय? वेळ जाता जात नाही आहे. काही लोकांची तर अशी अवस्था आहे की विचारतात करायचं काय आम्ही नेमकं. आता मी या एजमध्ये आलेला आहे, ॲट एज ऑफ 55. मी काही लाईन बदलून दुसरं काही करू शकत नाही. माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत
की जे आता इतके वर्ष या धंद्यात राहून हेच काम करत 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 आम्ही आमचं आयुष्य काढलंय. ह्या एजला आता करणार काय? काही बदलता येत नाही, काही करता येत नाही. तर काही ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि लोकांची दुवा घेतली पाहिजे की बाबा तुम्ही व्यवसाय चालू केलेत तर दुकान उघडल्यानंतर धंदा निघाला तर माणूस आशेने कमीत कमी बसतो, वेळ जातो. आज आमचा वेळ जात नाही, लोक चुकीच्या मार्गाला लागतील. त्यापेक्षा काही ना काहीतरी सुरू करा, आम्हाला उपकृत करा. धन्यवाद. स्टेक होल्डर अजेंडाच्या परिस्थिती अशी झालेली मी माझे याच्यावर कॅफेमधून बघितलं असेल तर हे 9 महिन्यापासून लेडीमधून असून गेल्या 2 वर्षापासून आमच्यावर उपासमारीची वेळ चालू आहे. जे अजिंठा जळगाव रस्त्याचं काम आहे, तुम्ही दररोज पेपरामध्ये छापता वाचता, ते असं कासोपतीने काम चालू आहे तर बाहेरचे पर्यटक येत नाही. जो इथं येऊन त्याच्या गावी गेला तो इतरांना सूचना देतो का बाबाने तुम्ही जर अजिंठ्याला औरंगाबादला गेले तर वेरूळला अजिंठ्याला जाऊ नका, ही परिस्थिती झालेली आहे. तर ते अजिंठ्याला तुम्ही सर्वांना माहीतच आहे की ते जवळपास 78 दुकान आहेत. डोलीवाले पोर्टर 40-50 लोक आहेत, फेरीवाले 100 लोक आहेत, इतर व्यवसाय असे 700-800 कुटुंब आहेत अजिंठा गावा आणि खडदापूरचे, ज्यांचं पूर्ण अजिंठा लेणीवर भरोसा आहे. आणि 2 वर्षापासून त्यांचे असे हाल चालू आहेत. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सरकारला की त्यांनी लवकरात लवकर हे पर्यटन स्थळ सुरू करावे आणि त्यांनी जे 2 वर्षापासून जे दुकानांचे भाडे माफ करावे आणि त्यांना एक नवीन व्याजी नाही तर कमी व्याजाने त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्यांना प्रोत्साहित करावे ही विनंती. धन्यवाद. काय उत्तर आलं? सर, मुख्यमंत्र्यांनाही पाठवलं आहे, टुरिझम मिनिस्टरलाही पाठवलं आहे, पालकमंत्र्यांनाही भेटूनही पाठवलं आहे. त्यांच्याकडे एक सेट ऑटो मोडमध्ये जे रिप्लाय येतो की कन्सर्न डिपार्टमेंटला आम्ही हे कळवलं आहे आणि ते तुमच्याबरोबर डिस्कस करते. याच्या पुढे काहीच होत नाही. म्हणजे आज जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही तुमच्याबरोबर घेतोय याच्या पहिले सगळे प्रयत्न आम्ही करून बसलोय. असं कोणताही प्रयत्न नाही की ज्याच्या आम्ही म्हणजे आतापर्यंत ट्राय केलेला नाही. आणि शेवटीचा हा रिसॉर्ट म्हणून आता आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे की बाबा आता तरी कमीत कमी आम्हाला तुम्ही मदत करा. म्हणजे असं कोणताही दरवाजा नाहीये जे आम्ही खटखटाला नाही आणि अपेक्षा केली नाही कुठनं. जसं आमोदनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडनं काहीच मदत नकोय, फक्त आम्हाला मदत तुमच्याकडनं इतकीच आहे की प्लीज ते मॉन्युमेंट्स उघडा म्हणजे आम्ही आमची उपीजुक्या चालू करू. लोकप्रतिनिधींना तुम्ही काही मागणी केली का? लोकप्रतिनिधींना पण रोज आम्ही हे सगळं सांगतोय. जे सकाळी आमची व्हर्च्युअल मीटिंग झाली त्याचीही आम्ही त्यांना लिंक पाठवली. 1-2 लोकांनी, मी नाव घेत नाही, 1-2 लोकांनी इंटरेस्ट दाखवला की हो आम्ही करू. त्यांनी वरती बोलले पण अजूनही काही असं आशा तिथनं आलेले नाही सगळ्यांना. तुम्हाला काय माहिती ते वर बोलले का नाही बोलले, याचा काय पुरावा आहे? आम्ही त्यांच्याबरोबर जे पाठपुरावा करतोय आणि जे त्यांनी आम्हाला सांगितलं ते मी तुमच्या समोर ठेवतो. ठीक आहे साहेब, तुम्ही जे आपलं सांगितलं आम्हाला मौखिक सांगितलं, जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत तुमचा आवाज ऐकणार नाही. सर, कुठेतरी एक भीती आहे बघा. आज 9 महिन्यापासून आम्हाला तसंच काही खायला नाहीये. लोक म्हणजे छोटे छोटे जे हॉकर्स त्यांना बिचारे ते खूप गरीब आहेत. आज जर का आम्ही रोडवर आलो आणि आमच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर मग काय? हा एक फार मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. और सर हम लोग जो जैसे एसोसिएशंस किसानों का को आंदोलन चल रहा है, उनके वजह से देश पूरा खींच रहा है उनका ध्यान. आमचं आज सर आमची फ्रॅटर्निटी फार मोठी नाही ना. आणि कसं इंडियामध्ये मॉन्युमेंट्स उघडलेत, मॉन्युमेंट्स उघडले फक्त औरंगाबादचे, तर आम्हाला सपोर्ट करणारे कोण? आज शेतकरीचं तुम्ही म्हणताय त्यांना ऑल ओव्हर इंडियामधनं पूर्ण सपोर्ट मिळतोय. आमची प्रॉब्लेम अशी आहे की आम्ही फक्त औरंगाबादमध्येच बसलोय. मुंबईची मॉन्युमेंट्स उघडले, आमचेच मॉन्युमेंट्स उघडले, मग आमची फ्रॅटर्निटी किती मोठी, आमचा व्हॉइस किती मोठा आहे. परवा आमच्या सहकारी अब्रारभाई यांनी सिल्लोडला जाऊन तिथले मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना निवेदन दिलं, साहेब लेणी उघडा. त्याची फोटो पण तुम्हाला दाखवतो. त्यांनी याला आश्वासन दिलं. त्यांनी कलेक्टरशी बोलले आणि कलेक्टरला त्यांनी 3 तारखेची वेळ घेतलेली आहे बोलायची. त्यांना कुठेतरी दौऱ्यावर जायचं असल्यामुळे 3 तारखेला ते भेटणार आहे. हे अब्रारभाईला त्यांनी प्रत्यक्ष परवा भेटून सांगितलं. त्यांनी याने लेखी निवेदन दिलं. कलेक्टर साहेबांना आम्ही जाऊन भेटलो, त्यांना दाखवलं ही सगळी परिस्थिती अशी आहे म्हणून. सर्वात पहिले त्यांचं म्हणणं होतं की बाबा उद्या जर कोरोना वाढला तर ते तुम्हीच आम्हाला येऊन बोलाल. आम्ही त्यांना सांगितलं की सर आज तुम्ही सगळं काही उघडलंय, थिएटर्स उघडले आहेत, स्विमिंग पूल उघडले आहेत, जवळजवळ सगळेच उघडले, मंदिर उघडले. अशा परिस्थितीत तुमची जे काही SOP असेल ते फॉलो करूनच आम्ही जे काय करायचं आम्ही ते करू. आणि तुम्ही जर बघितलं की एलोरा जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरमध्ये पसरलेला आहे.
तसंच अजिंठा पण जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरमध्ये. अशा परिस्थितीत जर तुम्ही लंचच्या पहिले 1000 लोकांना फक्त अलाव कराल तर त्याच्यामुळे ते सोशल डिस्टन्सिंग ते ऑटोमॅटिक तिथं मेंटेन होईल. ते म्हणे मला तुमची संकल्पना सगळी आवडली, मी बघतो कसं करायचं. मग आम्ही त्यांना हेही सांगितलं की चीफ सेक्रेटरींना ऑलरेडी लेटर्स गेले आहेत, म्हणून जर तुमच्याकडनं एक रिकमेंडेशन लेटर जर गेलं तर ते जास्त चांगलं होतं. ते म्हटले फक्त बघतो, पण त्याच्या पुढे अजून काहीतरी झालेलं आहे. शरद पवारांना नाही निवेदन दिले. सर आता पुढचं स्टेप तेच आहे की शरद पवारांना अजित पवारांना पण आम्ही भेटणार आणि त्याच्यासाठी आजच काही लोकांशी बोलणं झालेलं आहे की एक मीटिंग जर करता येईल तर करून द्या. तर अशी भीक मागत फिरतोय आम्ही सध्या. आजच्या घडीला आमची ही परिस्थिती आहे. जितने भी दरवाजे मिल रहे हैं सबको सगळं नोट कर खरं. रहे हैं. सही सर, एक सवाल था आज तुम्ही रोज एक मिनिट सर. सगळ्यांकडे कामवाले म्हटलं राजकीय दृष्ट्या पण लोकांकडे भेटले, लोक नाही भेटले, अजून काम होत नाही, तुम्ही थेट कोर्टात करून जात नाही. सर PIL दाखल करायचं पण आम्ही एक ऑप्शन ओपन ठेवलं होतं, पण त्याच्यात असं झालं की ते सगळं एक तर PIL दाखल करायला तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये भरावं लागतात. नंबर 1. नंबर 2 त्याची जी प्रोसिडिंग्स आहे आणि जे काही डाटा कलेक्शन करावं लागेल त्याच्यात आम्हाला असं वाटलं की कमीत कमी 1-2 महिने त्याच्यात जातील. आणि त्याच्यानंतर पण जर का आम्ही कोर्टात गेलो आणि सगळे मॉन्युमेंट्स हळूहळू उघडणे चालू झाले, उद्या हेच लोक आम्हाला म्हणतील की बाबा आता तुम्ही कोर्टात केस केली ना, जोपर्यंत कोर्टाचं डिसिजन येत नाही तोपर्यंत आम्ही आता उघडत नाही. म्हणून ती एक भीती आमच्या मनात कुठेतरी आहे, म्हणून ते आम्ही दरवाजा अजून खटखटवला नाही. आम्हाला आशा कोर्टाकडनं जर तुमच्या माध्यमाने, कारण की मागच्या वेळेस पण जर अजिंठ्याच्या रोडचा जो प्रॉब्लेम होता फक्त मीडियाच्या ताकदीमुळे तो सुमोटो केस घेण्यात आला आणि तिथं आम्हाला ती मदत झाली. आज पुन्हा हात जोडून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की तुमच्याच माध्यमाने ह्याच्याला काहीतरी जाऊ द्या, जेणेकरून जर कोर्टाने ते पण सुमोटो घेतलं तर कुठेतरी आमची मदत होईल. प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक, तो हमारी आप सभी से एक रिक्वेस्ट है, बोलते हैं ना भाई 100 बहा और एक लिखा, तो कलम में इतनी ताकत है और हमें उम्मीद है इंशाल्लाह कि आपके माध्यम से हमारा जो काम है वो पूरा मुकम्मल हो जाएगा. मेरे को उम्मीद है अल्लाह के साथ से पूरी इंशाल्लाह. और मैं एक आपसे एक प्रेस के थ्रू ये जानना चाहता हूँ, ये बोलना चाहता हूँ कि औरंगाबाद ज़िले के साथ में, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट के साथ में आप नाइंसाफ़ी सौतीली माँ का सलूक मत करिए. जिस तरह से आपने महाराष्ट्र के अंदर पूरे मॉन्यूमेंट्स आपने ओपन कर दिए हैं, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे, बौद्ध विहार सभी ओपन कर दिए आपने, तो महज औरंगाबाद से जो कनेक्टेड इंडिया के फर्स्ट जो 2 यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट है अजंता, जहाँ से मैं बिलोंग करता हूँ, और दूसरा है एलोरा केव, इसका दुनिया में कोई सानी नहीं है. तो इन मॉन्यूमेंट्स को आप ओपन नहीं कर रहे. हम वजह जानना चाहते हैं कि भाई वजह क्या है कि क्यों नहीं खोलना चाह रहे. जब ताजमहल उन्होंने फुल कोरोना में ओपन कर दिया, फिर आप औरंगाबाद तो इतना नहीं है, उस 10 लिस्ट में से बाहर आ गया है. औरंगाबाद से अजंता 110 किलोमीटर है, औरंगाबाद से एलोरा केव 45 किलोमीटर है, जो मॉन्यूमेंट से काफ़ी दूर है. उसका जो एरिया है काफ़ी बड़ा है. कोई ऐसा अब थिएटर आपने खोला है, इतना प्रेमाइसेस है उसका 100 फीट, 200 फीट, 500 फीट का, वो तो किलोमीटर में फैला हुआ है. तो मेरी एक रिक्वेस्ट है आप लोगों से कि उसको जितना हो सकता है आप उसको रेस करिए, उन कानों तक के हमारी आवाज़ पहुँचाइए. देखिए 15 दिन पहले मैं नादो महाराज जी के पास गया, महानू दादा के पास गया, उन्होंने भी लेटर लिखे, CM साहब को लिखे, अजीत दादा पवार को लिखे. उसके बाद में उन्होंने भी परसों के दिन फ़ोन किए अजीत दादा पवार को, तो उन्होंने कहा कि हाँ मैं इसके ऊपर हम लोग डिसीजन लेने वाले हैं. परसों की रोज 70 सीट से मिले मंत्री जी से, उन्होंने कहा कि 3 तारीख को डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहब से मीटिंग है, उस दौरान हम लोग बात करते हैं. तो ये सिर्फ हमें झूठे आश्वासन नहीं चाहिए, हमें सिर्फ एक प्रैक्टिकल ऑर्डर चाहिए कि मॉन्यूमेंट्स ओपन होने वाले हैं बस, और आपका एक जरिया है जो हमारी आवाज़ उन कानों तक के पहुँचे. ये आपसे एक निवेदन की रिक्वेस्ट है. आणि वैसे दिल्ली तक वाटे ओके. पिछले 9 महीने से जो पर्यटन स्थल औरंगाबाद के बंद है, उसके वजह से जो बहुत बड़ा एक लॉस औरंगाबाद को हो रहा है. इसके ऊपर जिनका घर चलता है, जिनका पेट चलता है, आज ये लोग बहुत बुरी हालत में हैं. और कहीं ना कहीं हमको एक ऐसा लगने लगा है कि मराठवाड़ा में जो शेतकरी की आत्महत्या होती थी, कहीं ऐसा ना हो जाए कि टूरिज्म के प्रोफेशनल्स भी आप उस विकल्प की तरफ बढ़े. और इसमें से इनको सबको बचाना है. और हमारी सबसे गुजारिश इतनी है कि आज हिंदुस्तान के आपने पूरे पर्यटन स्थल खोल दिए हैं, यहाँ तक कि मुंबई का एलिफेंटा केव्स जो एक ASI का मॉन्यूमेंट है,
वो भी आपने खोल दिया है। फिर सबसे बड़ा प्रश्न ये है कि औरंगाबाद के मॉन्यूमेंट्स खोलने के लिए क्या प्रॉब्लम है। औरंगाबाद के मॉन्यूमेंट्स का दायरा अगर आप देखते हो तो तकरीबन 2 से 3 किलोमीटर में फैले हुए ये मॉन्यूमेंट्स है। इसमें आप सोशल डिस्टेंसिंग मेंटेन कर सकते हो। इस हालत में बस आप रिक्वेस्ट यही है कि जल्द से जल्द ये मॉन्यूमेंट्स खोल दें और इसके ऊपर जितने डिपेंडेंट फैमिलीज हैं इनको बचा दें। कितने लोग डिपेंड है सर इसमें? अगर आप सबको देखते तो तकरीबन 10,000 से 12,000 लोग इस व्यवसाय से जुड़े हुए हैं औरंगाबाद जिला। और कितना अभी तक के नुकसान हुआ है सर पर्यटन? 500 करोड़ का तकरीबन नुकसान पिछले 9 महीने में इस क्षेत्र का हुआ है। तो अगला कदम क्या है सर आपका? अगला कदम यही है कि राज्यकर्ताओं से फिर से एक बार विनती करेंगे कि मेहरबानी करके ये मॉन्यूमेंट्स को खोल दीजिए और सबको बचा दीजिए। सर मेरा सवाल ये भी है, अभी दूसरी लाट की दहशत पूरे देश भर में और महाराष्ट्र में है, इसके लिए गवर्नमेंट जो है उपाय योजना कर रही है और ऐसे में आप बोल रहे हैं कि आपको परमिशन दे दीजिए, मॉन्यूमेंट्स खोल दीजिए, तो इससे बढ़ेगा नहीं कोरोना? हमारा बोलना यही है सर कि जैसा मैंने बोला कि ये मॉन्यूमेंट्स तकरीबन 2 से 3 किलोमीटर में फैले हुए हैं। हम ये नहीं बोल रहे कि आप एकदम से ये मॉन्यूमेंट्स को सब लोगों के लिए खोल दीजिए। आपके जो SOPs है, गवर्नमेंट की जो गाइडलाइंस है, उसके तहत आप खाना खाने के पहले 1000 लोगों को अलाउ करिए, खाना खाने के बाद में 1000 लोगों को अलाउ करिए। जहाँ का हमारा रोज का फुटफॉल तकरीबन 10 से 15,000 लोगों का है, वहाँ हम सिर्फ 2000 लोगों की रिक्वेस्ट आपसे कर रहे हैं। 2000 लोगों को आप खोल दीजिए ताकि कुछ ना कुछ चलना इस व्यवसाय को मिलते हैं। आपका नाम? जसवंत सिंह, अध्यक्ष औरंगाबाद टूरिज्म डेवलपमेंट फाउंडेशन। मेरा नाम है सैयद अबरार हुसैन, मैं गाइड एसोसिएशन का ज्वाइंट सेक्रेटरी हूँ। 15 साल हो गए मुझे एज ए टूरिस्ट गाइड और हम लोग 9 महीने से काफ़ी सफ़र हो रहे हैं कोविड की वजह से। तो ठीक है, अपने एहतियात बरते हैं और कोविड से पहले मॉन्यूमेंट जब खुले हुए थे तो हमने पूरे प्रिकॉशंस के साथ यहाँ पे गाइडिंग किए हैं। तो इस तरह से अभी मसला यहाँ तक के आ गया है कि सर्वाइवल का ठीक है। आप बताइए मेरे को कि हम घर में कितना पैसा जमा के रखते हैं, सेविंग कितनी करते हैं, 1 महीने की, 2 महीने की, 3 महीने, 4 महीने, 5 महीने। सर आज 8.5 महीने हो गए। तो आपसे एक रिक्वेस्ट है हमारी, एक मध्यवाना गुजारिश है आप लोगों से, अपने सरकार से कि भाई एटलीस्ट जिस तरह से आपने गाइडलाइंस जारी की है उस तरह से रेस्ट्रिक्शंस के साथ में मॉन्यूमेंट खोलिए। महाराष्ट्र के अंदर आप लोगों ने एलिफेंटा के ओपन किए हैं, दूसरे जो अदर मॉन्यूमेंट्स है वो ओपन किए हैं। सिर्फ औरंगाबाद ज़िले के जो मॉन्यूमेंट है उसको आदेश की ज़रूरत है, ऑर्डर की ज़रूरत है आने की। मैं काफ़ी लोगों को लिख चुका हूँ, PMO तक के लिखे हैं और हमारे जो टूरिज्म मिनिस्टर है उनको भी लिखा है हमने। स्टेट के जो टूरिज्म मिनिस्टर सर आदित्य ठाकरे जी, उनको लिखा है, CM सर को लिखे हैं, डिप्टी CM सर को लिखे हैं। वहाँ से आदेश आया है, हम लोग को मेल आया है कि आपका जो प्रस्ताव है, आपका जो मेल है वो उस कार्यालय तक के, संबंधित कार्यालय तक के पहुंचाया गया है, उसके ऊपर कार्रवाई होगी। बस हमें इस तरह से आपके माध्यम से। कितने गाइड है ऐसे जिले में? औरंगाबाद जिले के अंदर 78 गाइड्स हैं। पर्यटन स्थल कितने हैं? औरंगाबाद जिले के जो मेन डेस्टिनेशन है, अजंता केव्स है, एलोरा केव्स है, मकबरा है, दौलताबाद फोर्ट है, अहमदाबाद है, जिस तरह से हम लोग देखते हैं उस तरह से पंचक्की है औरंगाबाद जिले के अंदर, और कई लोनार क्रेटर है। तो कई ऐसे मॉन्यूमेंट्स हैं जो आप देख सकते हैं, जो नोन है, जो टूरिस्ट जानती हैं इनके बारे में। आपकी इस मांग को लेकर लोक प्रतिनिधि कितने आगे आ रहे हैं? देखिए हमारे साथ में जो बेलॉस है, हमारे पद्मश्री नादो महाराज जी, जिन्होंने कहा कि मैं आपके साथ में खड़ा हूँ और खड़ा रहूँगा। और खासदार से मुलाकात हुई आपके औरंगाबाद की? जलील साहब से फ़ोन पे बात हुई जसवंत सर की, तो बिजी है इलेक्शन। कुछ आश्वासन वगैरह दिया हूँ? हाँ जी दिए। मेरा नाम है सैयद अबरार हुसैन, मैं अजंता गाइड एसोसिएशन का ज्वाइंट सेक्रेटरी हूँ। थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।